Hello. Hello, this is the My Artifact episode number 2243. आजची तारीख आहे 25 एप्रिल 2021. वाजले आता रात्रीचे 7:30 वाजल्या. ओके, ऑल राईट. आज दिवसभरातून मी जे काही काम केलंय ना, इट वॉज नथिंग, ट्रस्ट मी. या फर्स्ट थिंग, काल रात्री मी पूर्ण कम्प्लीट केला माझा सिलेबस. येस, आता फक्त 2 चॅप्टर बाकी आहे. तेही आता मला असं वाटते की ते आपण ट्यूजडेचं लेक्चर झाल्यानंतर आपण त्याला कम्प्लीट करू, कारण ओके जस्ट ते 2 चॅप्टर ते लागेच तर मी वाटलंच तर आताही खतम करू शकतो ना, बट आय जस्ट वेट. वाय? बिकॉज ऑफ दॅट की आय ऑलरेडी डाउनलोडेड माय सर्टिफिकेट्स. मला सर्टिफिकेट भेटले माझे. ओके, आता ते इवन मी स्टोरी बोर्ड, स्क्रिप्ट रायटिंग, लॉग लाईन, त्यानंतर सिनॉप्सिस, स्टोरी सिनॉप्सिस, ओके, आणि इवन शॉर्ट फिल्म पण मी अपलोड केले आहे. ओके, जे की मी ऑलरेडी म्हणजे हे याच्यावर म्हणजे कसं मी स्टोरी याच्यावर अगोदरपासूनच काम करत होतो. मी पहिलेपासूनच माझ्यापाशी स्टोरी लिहून होती आणि त्याच्यानंतरच मला फक्त त्याला फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचं होतं. स्टोरी बोर्ड वगैरे मी म्हणजे आता रिसेंटली केलंय म्हणा. ओके, आणि शॉर्ट फिल्म ते एक बनवली होती शॉर्ट फिल्म मी, प्रवास, एक छोटीशी इनकम्प्लिटेड आहे म्हणा, तरी त्याला असंच बनवून टाकलं, आय डोंट नो. यस, आणि अपलोड करून टाकला. ओके, युट्यूबवर. आता त्याच्यावर कोणी काही व्ह्यूज वगैरे येत नाही, पण इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की आपल्यासाठी कम्फर्टेबल आहे, की जेव्हा आपल्याला वाटलं तेव्हा आपण सांगू शकतो की अशाप्रमाणे थोडं बहुत काम केलंय बा. ओके, त्याच्यामध्ये बहुत सारे लूप होल्स आहे, बट इट्स काइंड ऑफ लाईक अ बिगिनिंग साठी ठीक आहे. होय. हा, जस्ट लाईक आज काय झालं, या म्हणजे मी काल तर सिलेबस कम्प्लीट केला. ओके, हार्डली 2 चॅप्टर आहेत, ते इट्स होऊन जाईल. आज मी फोकस करणार होतो, मला व्हिडिओ बनवायचा होता. ओके, माझ्या डोक्यामध्ये खूप दिवसापासून एक ट्रॅक होता जो डोक्यामध्ये खूपदा वाजून राहिला होता, आणि तो ट्रॅक मला खूपच जास्त आवडला. इट्स रिअली गुड. त्या ट्रॅकचं नाव आहे क्लोज. आर्टिस्ट आहे एअरप्लेन. ओके, आर्टिस्टचं नाव आहे एअरप्लेन, AIRPLANE. आता त्या आर्टिस्टचं नाव आहे, आय डोंट नो, बट यू कुड सर्च इट. बहुत ही जबरदस्त ट्रॅक आहे, इन्स्ट्रुमेंटल आहे, नो वर्ड्स. ओके, आणि एक जबरदस्त एक प्रकारे असं फील करते ना तो ट्रॅक. त्याच्यामध्ये नाही का एक सिच्युएशन, वाईट पासून चांगल्या सिच्युएशन पर्यंत आपण जेव्हा ट्रॅव्हल करतो तोसा एक ट्रॅक आहे तो. इट वॉज काइंड ऑफ लाईक लुक्स रिअली गुड अँड फील्स रिअली गुड व्हाईल यू लिसनिंग. ओके, तर मला खूप दिवसापासून त्याच्यावर काम करायचं होतं, बट ऍक्च्युली कसं हा ट्रॅक आपण वापरू शकत नाही बिकॉज ऑफ दॅट की हा कॉपीराइटेड आहे आणि वी कॅनॉट यूज दॅट. ओके, तरी मी याच्यावर व्हिडिओ यासाठी बनवून टाकलाय. वाय? बिकॉज ऑफ दॅट आय डोंट रिअली केअर ऑफ कॉपीराईट. वाय? बिकॉज ऑफ दॅट की मला काही युट्यूबवरून पैसा कमवायचा नाही आहे. ओके, मला फक्त माझी म्हणजे व्हॉट कॅन आय डू हे लोकांपर्यंत दाखवायचं आहे. ओके, आणि यासाठी मी जेवढं चांगलं प्रॉडक्ट वापरू शकतो दॅट इज गुड. ओके, आता कसं आहे की जस्ट लाईक इम्पॉर्टंट थिंग इज दॅट की मी अशा प्रकारे व्हिडिओ बनवू शकतो, लोकांना दाखवू शकतो, लोकांना रेकमेंडेशन भेटते, लोकांना वाटते का हा चलो इस बंदे में कुछ ना कुछ बात है, ही वॉज मेकिंग सच अ व्हिडिओ रिअली गुड. ओके, आता मी असे एकदम एव्हरी टाइम नाही बनवत म्हणा, म्हणजे मागचा एक बनवला तो एक फर्स्ट ट्रायल, आज बनवून राहिलो तो बनवायचाच होता. ओके, म्हणजे आय हॅव टू डू दॅट. त्याच्यानंतर मग मी बाकीचे जेवढे काही ट्रॅक्स आहेत ते मी फ्री कॉपीराईटचेच वापरत जाईल. बिकॉज ऑफ दॅट एपिडेमिक किंवा म्युझिक बेड आहे ना, त्यांचे सबस्क्रिप्शन आहे $20, म्हणजे $19, म्हणजे ऑलमोस्ट करीब ₹2,000, समथिंग लाईक दॅट. तर $2,000 पर मंथ. ट्रस्ट मी, $2,000 पर मंथ, इट्स काइंड ऑफ लाईक रिअली डिफिकल्ट टू मॅनेज. बट
हे डिपेंड करते. असं जर तू कंटिन्यू व्हिडिओ बनवते तर तुझ्यासाठी ट्रॅक महत्वाचे आहे. ओके, तर तेव्हा तुला एपिडेमिक किंवा म्युझिक पॅड वापरणं इट्स रिअली एसेन्शियल फॉर यू. बट इट जस्ट लाईक अजूनपर्यंत माझ्यापाशी तेवढा म्हणजे हे नाही ना, तर आय यूज फ्री कॉपीराईट वगैरे. इट्स काइंड ऑफ लाईक गुड टू मी. ओके. बट आज दिवसभरापासून मी काय काम केलं, ट्रस्ट मी, इट वॉज नथिंग ॲट ऑल. सकाळी उठलो मी करीब 8-8:30 वाजता वगैरे उठलो. उठल्यानंतर फ्रेश झालो, दात घासले. त्यानंतर काय आहे की मी कामावर जेव्हा बसतो तर तेव्हा माझ्या बहिणीने मला एक काम दिलं, लहसून निवडायचं होतं. वाय? आज संडे आहे आणि बाबा चिकन आणणार होते मटणासाठी. ते लहसून निवडायचे होते. माझी मदर वॉज कोविड पॉझिटिव्ह, सो शी वॉज रेस्ट. तर मला ते लहसून निवडायचे होते आणि इट वॉज टू मच लहसून. या म्हणजे त्या लहसूनचे ते 3 किंवा 4 कळ्या होत्या त्या. तर आणि लहसून निवडणं वॉज रिअली कॉम्प्लिकेटेड. इट टेक्स टाइम. यस, कारण ते छिलट काढण्यासाठी आणि युजली माझी नखं पण नाही आहे. ओके, इट्स गेट इवन हार्ड. सो तरी मी प्रयत्न केला आणि केले. तर त्याच्यामध्येच मला 11:30 वाजले. ओके, मग त्याच्यानंतर मग मी फरशी पुसली. या म्हणजे जेव्हापासून कोविड पॉझिटिव्ह आहे ना माझी मदर, तेव्हापासून आता सगळे कामं माझ्याकडे आले आहे. म्हणजे बहिणीकडे स्वयंपाक करण्याचं आणि बाकी साफसफाई माझ्याकडे. आणि कोविड असल्यामुळे नाही का थोडंसं तेवढे प्रिकॉशन्स घ्यावे लागते. सगळं साफसफाई करावी लागते, डिसइन्फेक्ट करावं लागते, एव्हरीथिंग सगळं सॅनिटाईज करावं लागते एव्हरी डे. या सो या मग त्याच्यानंतर काय केलं की त्याच्यानंतर मी कामाला बसलो, आंघोळ वगैरे केली, मग कामावर बसलो. आता प्रॉब्लेम काय झाला, मी ट्रॅक वगैरे टाकला असेंब्लीमध्ये, म्हणजे प्रीमियरमध्ये ट्रॅक टाकला, रेझोल्युशन सेट केले, पेक्सल्सवरून व्हिडिओ डाउनलोड केले. तर प्रॉब्लेम काय झाली की असेंबल करताना मला काफी त्रास येऊन राहिला की जस्ट लाईक हा व्हिडिओ या ट्रॅकसोबत मॅच नाही होऊन राहिला वगैरे. तर इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे कसं आहे की एडिट करताना नाही का पहिले असेंबल करून घ्यायचं का कोणते ट्रॅक तुम्हाला गरज आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मग एडिट कर की कुठे ट्रॅक कुठे महत्वाचं आहे. ओके, बिकॉज ऑफ दॅट आपल्यापाशी खूप सारे ट्रॅक्स, खूप सारे व्हिडिओ आहे. आता पेक्सल्समध्ये तेवढे सारे व्हिडिओ शोधणे थोडासा प्रॉब्लेम जाते. इट वॉज टू मच. ऑलमोस्ट करीब 40,000 ते 50,000 व्हिडिओज आहे. त्याच्यापैकी आपल्याला करीब हार्डली 20 ते 30 व्हिडिओज पाहिजे. तर इट वॉज टेक्स टू मच टाइम. या तर पहिले मी असेंबलच केले. तर असेंबल करता करता मी प्रयत्न केले, पण दुपारी मला खूप जास्त झोप लागली होती. आय डोंट नो वाय. आणि झोपलो मी दुपारी. ठीक आहे, झोपलो तर ठीक आहे, बट एक गोष्ट मी खूप बेकार केली. काल मी मॅस्टरबेशन केलं. ओके, बिकॉज ऑफ दॅट की त्याच्या अगोदर मी 3 किंवा 4 दिवसा अगोदर केलं होता. तर मी काल मॅस्टरबेशन केलं आणि आज पण मास्टरबेशन केलं. इट वॉज लाईक अ रिअली नॉट सो गुड. या तसं व्हायला नाही पाहिजे ना, कारण व्हाय बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीमधून जेव्हा स्पर्म्स बाहेर काढता तर स्पर्म्स आर मेड अप विथ द लॉट्स ऑफ व्हाईट बर्ड्स. ओके, आणि त्याच्यामध्ये खूप सारे कॅल्शियम असते आणि म्हणजे आपली एनर्जी पूर्ण सकआउट करते ते स्पर्म. ओके, सो इट जस्ट लाईक इट्स रिअली इम्पॉर्टंट राईट नाव, कारण तुझ्या घरी एक कोविड पेशंट आहे आणि तुला इम्युनची गरज आहे. ओके, आणि जर तू अशाच प्रमाणे स्पर्म डोनेट करत राहिला, वेस्ट करत गेला, इट विल बी नॉट रिअली गुड. तुझ्या हेल्थला प्रॉब्लेम होईल. तर प्रयत्न कर की आता नेक्स्ट टाइम नाही व्हायला पाहिजे. ओके, या. आणि मॅस्टरबेशन इज नॉट गुड. या म्हणजे आता जरी कोविड आहे, बट इट जस्ट लाईक ट्राय टू अंडरस्टँड ना, हप्त्यामध्ये एकदा ठीक आहे, प्रत्येक दिवशी इट्स नॉट गुड. या आय नो यार, म्हणजे इट हॅपन राईट नाव. प्रॉब्लेम कसा होते की हे मॅस्टरबेशन आहे का एक प्रकारे लत प्रमाणे आहे. एकदा केलं का दुसऱ्या दिवशी खूप जास्त वाटते, आणि दुसऱ्या दिवशी केलं का तिसऱ्या दिवशी अजून जास्त वाटते. तर तिसऱ्या दिवशी म्हणजे तुला उद्या नाही का याला स्टॉप करण्यासाठी नाही का तुला अजून जास्त त्रास वाटेल. या तर व्हॉट यू डू नाव, जस्ट लाईक डिलीट ऑल युअर व्हिडिओज. जे पण काय म्हणजे ऑलरेडी इंटरनेटवर अवेलेबल आहेच. यस, कुठे डिलीट करणार आहे. ओके,
बट ट्राय टू अंडरस्टँड. ओके की कारण हे तुझ्या मनावर डिपेंड आहे. कारण सोर्सेस तर बहुत सारेच आहे आणि तुला ऑलरेडी माहित आहे, तू डोक्यातून काढू शकत नाही. ओके, तर यू जस्ट नीड टू बी कंट्रोल युअर सेल्फ. ओके, म्हणजे कसं जेव्हा असं वाटलं की येस, तर तेव्हा नाही का तू पिक्चर पाहून घे. या म्हणजे कोणता एक सुपर हिरो पिक्चर वगैरे जे तू म्हणजे गेले पिक्चर पाहूनच नाही राहिलाय तू, आणि तू ऑलवेज ट्राय टू मी केव्हा पिक्चर पाहिजे केव्हा नाही वगैरे. तर त्यामुळे पिक्चर पाहणं काय होतं की आपण त्या स्टोरीमध्ये जातो आणि आपण ते पूर्ण विसरून जातो आणि इव्हन झोपही पूर्ण नाहीशी होऊन जाते. ओके, वेल मोस्ट ऑफ द पीपल मॅस्टरबेशन यासाठी करतात की फोकस मध्ये राहण्यासाठी. म्हणजे काय की फटसे मॅस्टरबेशन केलं, खतम केलं आणि चलो फिर से काम पे लगेंगे. I know that, dude. Yes, but right now you need your white blood cells. Okay, तुला तुझे रोगप्रतिकारक शक्ती इम्पॉर्टंट आहे आणि जर तू असं करत गेलं की इट इज नॉट गुड. ओके, सो डू नॉट डू दॅट. ओके, आणि तर त्यामुळे काय झालं की माझा पूर्ण दुपारी 2 वाजेपासून ते आतापर्यंत बंद दिवसच वाया गेला. या कम्प्लिटली नथिंग, कुछ भी नाही. आणि त्याच्यानंतर आता माझं जेवण झालं माझं, आता मी एडिटला बसतो. यस, आणि प्रयत्न करतो की 1 वाजेपर्यंत तरी एडिट व्हायला पाहिजे. ओके, मला जसं कम्प्लीट झालं तसं मी अपलोड, म्हणजे फारसं तर काय आहे नाही, कलर ग्रेड तर करायची गरज नाही. कारण स्टॉक फुटेजेस आहे तर ऑलरेडी कलर करेक्टेड आहे. कलर ग्रेड ची गरज यासाठी नाही, बिकॉज ऑफ दॅट दोज आर रॅन्डम फुटेजेस. ओके, जर आपण त्याला कलर ग्रेड करतो ना तर इट नॉट लुक्स रिली गुड. ओके, तर येस, इम्पॉर्टंट आहे युट्यूब स्ट्रॅटेजी. ओके, जे थंबनेल्स आहे याच्यावर तू काम कर. आज प्लेलिस्ट बनवली मी. ओके, तर प्लेलिस्टवर काम कर. युट्यूबवर टॅगिंग सिस्टीम आहे हे मला काल माहीत पडलं, तर त्याच्यावर पण काम करतो मी. आणि आता मी युट्यूब स्टुडिओवर गेलो ना तर त्याच्यावर मला माहीत पडते की लास्ट 48 आवर्स मध्ये कोणकोणते व्हिडिओ जास्त बघितले गेले आहे. तो जो नागपूरचा व्हिडिओ आहे ना तो 129 जणांनी बघितला आहे. आणि त्यानंतर खूप सारे जणांनी खूप सारे व्हिडिओज 48 आवर्स मध्ये पुण्याचा व्हिडिओ कोणीच बघितला नाही. या फर्स्ट व्हिडिओ एक पण जणांनी पुण्याचा व्हिडिओ नाही बघितला. पुण्याच्या व्हिडिओची काहीच प्रोग्रेस नाही. जर मी असं बघतोय म्हणलं, पुण्याचा व्हिडिओ 31 जणांनी बघितलाय, फक्त 2 कमेंट 3 लाईक, नथिंग. गो टू अनालिटिक बघितलं तर 48 आवर्स मध्ये फक्त 1 जणांनी बघितलं आहे. ओके, 28 दिवसामध्ये 30 जणांनी बघितलं आणि काहीच नाही, काहीच एंगेजमेंट नाही, काही नाही, नथिंग. आणि मोस्ट ऑफ द लोकांनी फेसबुक वरून बघितलाय. ओके, सो ज्याप्रमाणे त्याला मी विचार केलं गेलं होतं की जसा नागपूरचा जसा एवढा म्हणजे 1.5 लाख लोकांनी बघितलं आहे तर पुण्याचाही बघेल बा. प्रॉब्लेम काय झाला, प्रॉब्लेम झाला की जेव्हा युट्यूबने नोटिफाय केलं की तुमचे व्ह्यूज कमी होऊन राहिले तर तेव्हा तू लक्ष नाही दिला. ओके, तेव्हा तू सम सोर्ट ऑफ व्हिडिओज अपलोड करायला पाहिजे नव्हते. तू लक्ष नाही दिला आणि तू लेट इट आउट, आणि मग तोच प्रोग्रेस बार हळूहळू कमी होत गेला. मग आता त्याच्यानंतर तू व्हिडिओज अपलोड करून राहिला तर त्यामुळे युट्यूबला थोडा वेळ लागेल पुन्हा तिथपर्यंत येण्यासाठी. ओके, बट इम्पॉर्टंट थिंग इज दॅट डू नॉट, म्हणजे कसं आहे की लेट जस्ट बी वर्क ऑन युअर क्रिएटिव्ह. ओके, नॉट तू म्हणजे तुला जर युट्यूबर बनायचं आहे का बनायचं आहे आय डोंट नो, एक फोकस राहा यार. की समजा तुला युट्यूबर बनायचं आहे तर तुला या साऱ्या गोष्टी अंडरस्टँड करावं लागेल. युट्यूबर नाही बनायचं आहे आणि तुला एक प्रकारे याच्या थ्रू आपल्याला एक काम पाहिजे तर या. Whatever, so this is the my artifact episode number 2243. Right now we are at वर्धा, महाराष्ट्र. आता मी थोडस वॉक करतो यार, बिकॉज ऑफ दॅट की मी कोविडमुळे कुठे बाहेर जाऊ शकत नाही
आणि माझं एक्सरसाइज कम्प्लिटली बंद आहे. या मी टेरेसवर थोडंसं फिरतो आणि स्किपिंग करतो म्हणा, बट आज स्किपिंग नाही केली. सो दिस इट. थँक्यू.